मीना आपला मुलगा सुधीर आणि सून शालिनी सोबत राहत होती. शालिनी घरातले सर्व काम खूपच उत्तम रीतीने करते आणि घर सांभाळते. ती सकाळी उठून घड्याळ बघत बोलते, अरे आज तर मला उठायला अर्धा तास उशीर झालाय, आई रागवतील. तेवढ्यात मीना ओरडते, अगं सुनबाई, आज तुझी सकाळ होणार आहे की नाही? काय जाणे कोणत्या मुहूर्तावर ही सून म्हणून माझ्या घरात आली होती. अगं ये महाराणी, सकाळचा चहा आज नशिबात आहे की नाही? हो आई, आणतेच. मीना आपल्या सुनेला शालिनीला खूप छळायची, पण सुधीर तिचा मुलगा त्याच्यासमोर खूप चांगली सासू म्हणून राहत होती. शीला आपली व्यथा तुळस मातेला रडत सांगते. तिने कधीच आपल्या पतीसमोर सासूबद्दल काहीच बोलले नव्हते. सुधीर गावापासून दूर शहरात एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होता, त्यामुळे तो घरी कमीच असायचा. तुम्हाला आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असते, कधी 2-3 दिवस सुट्टी घ्या ना. सुट्टी तर मी घेऊ शकतो, पण त्या सुट्टीत तुला काय करायचे आहे हे तर सांग आधी. आई बाबांना भेटून कितीतरी दिवस झालेत, त्यांना भेटण्याचे खूप मनात आहे. होय, तू बरोबर म्हणते आहेस. मी आजच सुट्टीसाठी बोलतो. तू तयार राहा, पुढच्या शनिवारी आपण आई बाबांना भेटायला चलू. या दोघांच्या गप्पा मीना लपून ऐकत असते आणि विचार करते, अच्छा, तर माहेरी जाण्याची तयारी दिसतीये. मी पण बघतेच आता की कशी काय जाते. काही वेळानंतर सुधीर त्याच्या ऑफिसला जातो आणि शालिनी घरातली कामे करू लागते. तेवढ्यात मीना आपल्या खोलीतून हाक मारते, सुनबाई, ए सुनबाई, अगं ऐकू येतं की नाही तुला? आलेच आई. हे बघ, आज मला खाण्यात छोले आणि भात हवाय, तर तू जितक्या लवकर शक्य आहे ते बनवून आण. पण आई, आजचा स्वयंपाक तर मी करून ठेवलाय, उद्या करून देऊ. अच्छा, तर तू माझं ऐकणार नाही आहेस, मला उत्तर देते. लवकर मी म्हणते ते कर, नाही तर माझ्यासारखे वाईट कोणी नाही. आई, पण चणे तर भिजवलेच नाहीये, तर छोले कसे करणार? मला माहीत होतं तू असंच काहीतरी बोलणार म्हणून. मी सकाळीच चणे भिजवले. चल जा आता आणि लवकर तयार करून आण. इच्छा नसताना आणि स्वयंपाक तयार असताना सुद्धा शालिनीला छोले तयार करावे लागले. ती स्वयंपाक करून मीनासाठी घेऊन आली. हे घ्या आई, छोले आणि भात. किती वेळ लावलाय तू? ठीक आहे, खाते आता कसं बसं. ती तोंडात एक घास टाकते आणि म्हणते, देवा देवा देवा, हे काय केलंय? यात तर नुसते तिखट आहे. तुला काय माझे प्राण घ्यायचेत का? का गं सटवे, तुला माझ्याशी काय वैर आहे? आई, पण मी तर खूप कमी तिखट घातलं होतं, इतकं कसं काय झालं काय माहीत. तर तुला म्हणायचं मी खोटं बोलते? थांब, आत्ता दाखवतेस तुला. मीना दंड्याने शालिनीला मारायला सुरुवात करते. ती रडायला लागते. मला क्षमा करा आई, पुढच्या वेळी असली चूक नाही होणार. पण मीना शालिनीला पुन्हा पुन्हा छळते. आज तिने गपचूप छोल्यामध्ये तिखट जास्त घालून दिलं होतं, जेणेकरून तिला शालिनीला छळता येणार. पण शालिनी कधी पण आपल्या पतीला याबद्दल सांगत नव्हती, पण मनातल्या मनात ती दुःखी असायची आणि आपल्या नशिबाला दोष देत बसायची. ती आपल्या खोलीत बसून देवाचा धावा करते. हे देवा, मी कोणते असे पाप केले आहे देव जाणे. माझ्या सासूबाई मला जराही समजून घ्यायला तयार नाही. त्या नेहमीच मला त्रास द्यायला तयार असतात. हे तरी बरं आहे, 2 दिवस आईबाबांकडे जाणार आहे, थोडं तरी मनाला बरे वाटेल. शुक्रवार आल्यावर शालिनी खूप आनंदात होती, कारण सुधीरने तिला सांगितले होते की तो तिला तिच्या माहेरी घेऊन जाणार आहे. पण इकडे मीनाच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. ती जिन्यावरून खाली येताना पडण्याचे नाटक करू लागली आणि ओरडू लागली, अरे देवा, काय हे, आई ग माझा पाय, अगं ए सटवे, कुठे मेलीस? काय काय झाले आई? तुम्ही अशा कशा पडल्या? तुझेच बोल नडले असतील ग. देवा देवा, माझा पाय. मीना नाटक करत होती, जणू तिला चालताच येत नाही. शालिनीने गरम पाण्याने शेकून तिच्या पायाला पट्टी बांधून दिली. आता तुम्हाला बरे वाटेल. मीनाचे हे नाटक यशस्वी झाले. यामुळे शालिनीला तिच्या माहेरी जाताच आले नाही. काही दिवसानंतर मीना बरोबर चालू फिरू लागली. यामध्येच शेजारची एक स्त्री शालिनीच्या घरी आली. तिने शालिनीला तुळस पूजनाचे महत्त्व सांगितले. शालिनी, सुनबाई, तू तर खूपच गुणी आहेस. तुला माहिती आहे का,
रोज महिन्याभरापर्यंत तुळस पूजन केल्याने, पाणी दिल्याने आणि त्याची गोष्ट ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे केल्यावर तुळस नेहमी आपला आशीर्वाद देते. म्हणून मला असं वाटतं की 1 महिना तू पण हे करून बघ. होय, मी हे अवश्य करणार. शालिनीने हे सर्व आपल्या सासूला सांगितले, पण सासूने असे काहीही करण्यास साफ नकार दिला. हे सर्व करण्याची काही गरज नाहीये. मी हे काही मानत नाही आणि तू सुद्धा या सर्वांपासून दूरच राहा. शालिनीने मीनाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही ऐकायला तयारच नव्हती. मग शालिनीने असे केले की मीनाच्या सकाळी उठण्यापूर्वीच ती जवळच्या नदीवर जात असे, तिथे स्नान करत असे आणि सोबत एका कळशीत पाणी आणत असे. तिथेच असलेल्या तुळशीच्या झाडाला पाणी घालायची आणि गोष्ट ऐकायची. असे करत असताना तिला अनेक दिवस झाले. एका दिवशी मीना पाणी पिण्यासाठी सकाळी उठली तेव्हा तिला शालिनीच्या खोलीचे दार उघडे दिसले. तिला शालिनीवर संशय झाला. त्या दिवशी तर ती झोपून राहिली, पण पुढच्या दिवशी शालिनीच्या मागे नदीपर्यंत पोचून गेली. सगळं काही बघून ती घरी परत आली आणि विचार करू लागली. मी नाही म्हटलं तरीही तुळस पूजा करते. हिला धडा शिकवावाच लागेल. तर मी पण बघते की ही उद्या कशी काय पूजा करते. मीनाने पाहिले की शालिनी झोपली आहे. तिने जाऊन तिच्या कळशीच्या ठिकाणी मातीचा माठ ठेवून दिला. पुढच्या दिवशी शालिनी नदीवर गेली आणि स्नानानंतर कळशी समजून माठ पाण्यात घातला तर तो तुटून गेला. हे बघून शालिनीला खूप वाईट वाटले. ती तुळस जवळ जाऊन रडू लागली. हे तुळस देवी, माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली. आता मी काय करू? कोणत्या पात्रात पाणी आणून आपली पूजा करू? असं तर माझी पूजा अर्धवट राहील. शालिनी तुळस जवळ खूप रडू लागते आणि तेवढ्यात तिथे तुळस प्रकट होते. रडू नको बाळ, तुला त्रास करून घेण्याची गरज नाहीये. पात्रात पाणी नसले तरी काय झाले? आज तू रडून आपल्या अश्रूंनीच माझा अभिषेक करून घेतलाय. हे घे, हे सोन्याचे पात्र आहे. आता तू रोजच यात पाणी भरून माझी पूजा कर. असे म्हटल्यानंतर तुळस तिथून अंतर्ध्यान होते. मग शालिनी ते पात्र घेऊन घरी येते आणि सासूला सर्व काही सांगते. अच्छा, तर ही गोष्ट आहे. तर हे पात्र आता तू मला दे आणि तुळस देवीकडून स्वतःसाठी दुसरे पात्र मागून घे. शालिनी खूपच सरळ होती. तिने ते पात्र आपल्या सासूला देऊन टाकले. पुढच्या दिवशी तुळसजवळ जाऊन तिने सर्व काही सांगितले. तेव्हा तुळस देवीने तिला एक चांदीचे पात्र दिले. पूजा केल्यानंतर शालिनी जेव्हा घरी परतली आणि सासूला सर्व काही सांगितले तर तिने तेही पात्र तिच्याकडून घेऊन घेतले. आई, आता मी तुळस पूजा करण्यासाठी कोणते पात्र घेणार? जा जा, तुझी तुळस देवी तर तुला पात्र देणारच ना. तिच्याकडे जा आणि मागून आण. शालिनी तुळस देवीकडे जाते आणि रडत रडत सर्व काही सांगते. मग तिथे पुन्हा तुळस देवी प्रकट होते. बाळ, तुझी सासू खूपच स्वार्थी आहे. हे घे, तू हे मातीचे पात्र घे आणि यानेच आपले व्रत पूर्ण कर. शालिनी घरी आली आणि मीनाने तिच्या हातात मातीचे पात्र बघितले तर बोलू लागले, आज वाटतं तुझ्या तुळस देवीने तुला हे मातीचेच पात्र दिले आहे. होय आई. ती तुळस स्वतःच गरीब आहे. ती तुला काय देणार? तू हा उगाचचा पोरकटपणा करते आहे. मी किती वेळा तुला समजावून सांगितले पण तू ऐकायला तयारच नाहीये. अजूनही वेळ आहे, समजून घे काही. मीनाने नाही म्हटले तरीही शालिनीने आपले व्रत खंडित केले नाही आणि आपले व्रत पूर्ण श्रद्धेने केले. इकडे मीनाने जे सोने आणि चांदीचे पात्र लपवून ठेवले होते ते मातीचे झाले होते आणि ते बघून तिचा राग अनावर झाला. ती शालिनीला खूप वेडेवाकडे बोलू लागली. तर शेवटी तू आपला रंग दाखवलाच. तूच म्हटले असेल तुझ्या तुळस देवीला आणि या पात्रांना त्यांनी मातीचे करून टाकले. नाही आई, मी हे असे कशाला करेन? पण मीना कोणाचेच ऐकायची नाही. तिने शालिनीला धरून मारायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथे तुळस देवी प्रकट झाली. पुरे झाले मीना, आता तुझ्या पापांचे पात्र भरून गेले आहे. तुम्ही? आई, तुम्ही? बाळ, हिने तिला खूप छळलंय आणि मी हिला हिच्या कर्माचे फळ देण्यासाठी आले आहे. नाही नाही देवी, मला क्षमा करा. मी आपल्याला समजण्यात चुकले. होय आई, यांना क्षमा करा. माझ्यासाठी म्हणून आपण यांना क्षमा करा. मी आता यापुढे चूक नाही करणार. शालिनीला आपल्या सुनेसारखे नाही तर मुलीसारखे ठेवणार. बरं शालिनी, तू म्हणतेस म्हणून हिला मी क्षमा केले, पण यापुढे जर हिने एकही चूक केली
तर मी हिला क्षमा करणार नाही आहे. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे, म्हणून तुला आशीर्वाद देते की तुझ्या मनातील सर्व काही पूर्ण होणार. तू नेहमी प्रसन्न राहशील. एवढे म्हणून तुळसदेवी तिथून अंतर्धान होतात आणि तेथील मातीचे पात्र सोने आणि चांदीचे होतात. आता मीना शालिनीसोबत उत्तमरित्या व्यवहार करू लागते आणि ती सुद्धा तुळसदेवीची भक्त होते. मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट कशी काय वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा. असल्या अजून गोष्टी ऐकण्यासाठी याला लाईक आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद.